बघा, या प्रकरणामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगर्भ रचना याबद्दल सविस्तर बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर नदी प्रणाली हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. बघा आधी जी पृथ्वी होती, ठीक आहे, अशा प्रकारे आपली जी पृथ्वी होती, तर आधी काही वेगवेगळे खंड नव्हते. ठीक आहे. आधी एकमेव खंड होता. म्हणजे हा पूर्ण जो काही आपला नॉर्थ अमेरिका, युरोप, आफ्रिका, त्यानंतर एशिया, हे जे सर्व एकत्र मिळून एक खंड होता. ठीक आहे. त्यानंतर त्याचे विभाग होऊन ते वेगवेगळे झाले. ठीक आहे. तर हे एकमेव जो हा खंड होता, त्या खंडाला त्यावेळेस नाव होतं पॅन्जिया. ठीक आहे. लक्षात ठेवा, पॅन्जिया हा कोणत्या युगात होता? तर पॅलिओझॉइक युगात, या कालखंडामध्ये होता. आता हे कालखंड वगैरे काय आहे ते आपण खाली बघणारच आहोत. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्यावेळेस एकमेव खंड होता आणि त्याला पॅन्जिया असं नाव होतं. ठीक आहे. आता बघा, पॅन्जियाचा हा वरचा भाग, जर इक्वेटर समजलं तर वरचा भाग जो होता याला काय म्हणायचे? तर लॉरेशिया. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा, लॉरेशिया. आणि जो खालीचा भाग आहे इक्वेटरचा खालचा, त्याला म्हणायचे गोंडवाना. ठीक आहे, गोंडवाना. आणि या दोन्ही मधातला हा जो समुद्र होता याला म्हणतात टेथिस सी. ठीक आहे. टेथिस सी म्हणायचं. ठीक आहे. जेव्हा इंडिया, आपला जो भारत देश होता तो या भागात होता कुठेतरी, आणि इथे युरेशिया होता. तर हा इंडिया आणि युरोप जेव्हा एकमेकाला येऊन इथं धडकला टेथिस सीच्या मधामध्ये, तेव्हाच इथं हिमालयाची निर्मिती झाली असं समजलं जाते. ठीक आहे. आणि हा जो होता टेथिस सी होता. पण या भागाला जो मोठा महासागर होता त्याला म्हणायचं पॅन्थालासा. ठीक आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा, पॅन्थालासा ओशियन. ठीक आहे. आता बघा, पॅलेझॉइक या प्राचीन काळात पृथ्वीवर पॅन्जिया हे एकच खंड होते. त्यानंतर कार्बोनिफेरस महायुगात या खंडाचे उत्तरेकडील लॉरेशिया, ठीक आहे, आपण आता बघितलं, आणि दक्षिणेकडील गोंडवाना असे दोन भाग झाले. मेझोझॉइक या कालखंडात अखेरीस क्रिटेशियस महायुगात गोंडवाना लँडचे विभाजन होऊन दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या द्वीपकल्पाची निर्मिती झाली. ठीक आहे. गोंडवाना म्हणजे खालच्या भागाची. त्यानंतर महाराष्ट्र पठारावर क्रिटेशियस कालखंडात भेगीय उद्रेक होऊन लावाचे थर पसरले, आणि तेच आता आपण जे पठार म्हणतो, महाराष्ट्राचं पठार, तर तोच भाग आहे. ठीक आहे. आणि ज्या भागात लावाचे थर ज्या भागात पोहोचले नाहीत त्याच भागात म्हणजेच पूर्व विदर्भ व दक्षिण कोकणात प्राचीन निर्मितीचे प्रस्तर आहेत. ठीक आहे. म्हणजे प्राचीन कालखंडाचे प्रस्तर वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा, आता बघा, भूशास्त्रीय कालश्रेणीचे म्हणजे कालावधीचे पृथ्वीच्या इतिहासाचे कल्प म्हणजे 3 असे विभाग पाडण्यात आले. ठीक आहे. कल्प, त्याला इरा म्हणतात, महायुग म्हणजे पिरियड, आणि युग म्हणजे इपोह, असे विभाग पाडण्यात आले. आता यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सर्वात मोठं काय, म्हणजे इरा सर्वात मोठा आहे, पिरियड आहे, की इपोह मोठा आहे. ठीक आहे. ते आपण खाली बघूच, पण यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे ते पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, सविस्तर भूशास्त्राची कालश्रेणी दिल्या गेलेली. ठीक आहे. आता हा जो रो आहे त्याला म्हणतात कल्प म्हणजे इरा. ठीक आहे. लक्षात ठेवा, इरा. त्यानंतर पिरियड म्हणजे महायुग, आणि इपो म्हणजे युग. ठीक आहे. आता इरामध्ये बघा, सेनोझॉइक, मेझोझॉइक, पॅलिओझॉइक, प्री कॅम्ब्रियन, आणि सर्वात आधी झाली होती पृथ्वीची निर्मिती. ठीक आहे. तर आता बघा, जसं आपलं वर्ष असतं, महिना असतं आणि दिवस असतो, त्याच प्रकारे समजा की इपो दिवस आहे, हा पिरियड म्हणजे महिना, आणि इरा म्हणजे वर्ष. म्हणजे सर्वात मोठं काय झालं याच्यामध्ये? तर इरा सर्वात मोठा आहे, त्यानंतर पिरियड मोठा आहे, आणि त्यानंतर इपो मोठा आहे. तर हे काय, हे लक्षात ठेवा, हे विचारतो. त्यानंतर बघा, सर्वात आधी पृथ्वीची निर्मिती झाली 4500 दशलक्ष वर्षापूर्वीच्या काळामध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्री कॅम्ब्रियन. आता प्री कॅम्ब्रियनमध्ये त्याचे 2 भाग करण्यात आले आहे, आर्किओझॉइक आणि प्रोटेरोझॉइक. ठीक आहे. ते जाऊ द्या. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे पॅलेझॉइकमध्ये 6 प्रकार करण्यात आलेले आहे त्या कालखंडाचे. त्याला 6 पिरियडमध्ये विभागण्यात आलेला आहे. कुणाला? पॅलेझॉइक या कल्पाला, इराला. ठीक आहे. त्याचे एक शॉर्ट ट्रिक आहे, कॉज डिकॅप, लक्षात ठेवण्याची. यावर प्रश्न आलेला आहे, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. खालून वर ते विचारतात. जसं आता सर्वात आधी पॅलेझॉइकचा सर्वात आधीचा पिरियड कोणता होता? तर कॅम्ब्रियन. ठीक आहे. लक्षात ठेवा, कॅम्ब्रियन सी. मग ऑर्डोविसियन. ठीक आहे, ओ. सिल्युरियन एस. डिओनियन डी. कार्बोनिफेरस. ठीक आहे, सी ए, कार्बोनिफेरस. आणि पर्मियन. ठीक आहे. असं कॉज डी कॅप असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यावर प्रश्न आलेला आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि भारतीय कालमापनानुसार आपण याचे 2 भाग केले आहे, एक म्हणजे द्रविडियन आणि एक आर्य. ठीक आहे. तर हे थोडं महत्त्वाचं नाही, तरी पण लक्षात ठेवा, द्रविडियन आणि आर्य. तसंच आपण प्री कॅम्ब्रियनचं आर्कियन आणि पुराण
केलेला आहे. ठीक आहे, आता याचा पण AP तुम्ही लक्षात ठेवू शकता, आर्किओझाईक आणि प्रोटेरोझाईक. ठीक आहे, नंतर बघा मेझोझाईकचे आणि 3 पिरियड म्हणजे डिवाईड करण्यात आलेला आहे. एक ट्रायसिक, जुरासिक आणि क्रिटेशियस. ठीक आहे, ट्रायसिक, जुरासिक आणि क्रिटेशियस. त्यानंतर बघा सेनोझॉईक या इराचे आपण 2 महायुग करण्यात आलेले आहे डिवाईड, एक टर्शियरी आणि एक क्वाटर्नरी जो आजचा युग आहे तो क्वाटर्नरी आणि टर्शियरी. आता टर्शियरीचं विभाजन जसं आपण इथं कॉस्डिकॅप केलं पॅलोझॉईकचं, त्याच प्रकारे टर्शियरी म्हणजे सिनोझॉईकमधला टर्शियरी जो पिरियड आहे त्या पिरियडचं विभाजन केलेलं आहे 5 ह्याच्यात. त्याला आपण शॉर्टमध्ये पिओम्पे म्हणायचं. ठीक आहे, पिओम्पी. तर बघा पॅलिओसिन, सेकंड इओसिन, त्यानंतर ओलिगोसिन ओ, मायोसिन एम आणि प्लिओसिन. ठीक आहे, तर पिओम्पे लक्षात ठेवायचं. हे पण यावर प्रश्न आलेला आहे, भरपूर महत्त्वाचं. ठीक आहे, आणि कोणता महायुग आहे हा, तर टर्शियरी महायुग आहे, सेनोझॉईक या कल्पातला. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कंबाईंड आणि राज्यसेवेला विचारलं जातं. त्यानंतर बघा आताचा जो युग आहे करंट म्हणजे 11,000 ते आज या काळापर्यंत, तर त्याला म्हणतात क्वाटर्नरी. ठीक आहे, त्यामध्ये 2 युग आहे सध्या, एक प्लायस्टोसिन आणि एक होलोसिन. ठीक आहे, त्याला आधुनिक कालखंड पण म्हणतो आपण, प्लायस्टोसिन आणि होलोसिन, तर लक्षात ठेवायचं. तर आताचा जो लेटेस्ट आहे तो म्हणजे होलोसिन. आता या कालखंडामध्ये आपल्याला बघा होलोसिन या युगातील म्हणजे आपण जे जुलै 2018 होलोसिन म्हणजे आताच्या सध्याच्या युगामध्ये, ठीक आहे, वेगवेगळे कालखंड घोषित करण्यात आले. त्यामध्ये मेघालय कालखंड, ग्रीनलँडियन कालखंड आणि ग्रिप्पियन कालखंड. ठीक आहे, आता मेघालयाच्या याच्यावरून ते संशोधन लावून त्यांनी मेघालय हा कालखंड महत्त्वाचा होता, यावर प्रश्न आलेला होता जेव्हा कार्डमध्ये होते तेव्हा. ग्रीनलँडियन कालखंड आणि ग्रिप्पियन कालखंड आधी कशातले आहे ते महत्त्वाचं आहे, तर ते होलोसिन म्हणजे आजच्या आधुनिक युगातले आहे. ठीक आहे, हे जे कालखंड आहे ते. ठीक आहे, आता एवढं समजलं असेल. इन शॉर्ट यामध्ये बघा पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतच्या कालखंडाची विभागणी केली आहे, म्हणजे आज आधुनिक. ठीक आहे, आधी याला काय म्हणायचे, पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून ते आतापर्यंत. ठीक आहे, तर कल्प लक्षात ठेवा, विचारू शकता. तर कल्प काही आहे, प्री कॅम्ब्रियन, पॅलिओझॉईक, मेझोझॉईक आणि सिनोझॉईक. तर आजचा जो होलोसिन किंवा आधुनिक युग आहे तो कशातला आहे, तर सेनोझॉईकमधला आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये सेनोझॉईकमध्ये 2 महायुग आहे, एक क्वाटर्नरी आणि एक टर्शियरी. ठीक आहे, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे पॅलिओझॉईकचे हे 6 आणि सेनोझॉईकमधले टर्शियरीमधले हे 5, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पुढे बघा. ठीक आहे, आताच आपण बघितलं की इरा सर्वात मोठा आहे, त्यानंतर पिरियड आणि त्यानंतर इपो. ठीक आहे, यावर प्रश्न ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आलेला आहे, रिपीट होऊ शकते. ठीक आहे, पुढे बघा. इथे बघा महाराष्ट्रातील खडकांचे त्यांच्या कालखंडानुसार विभाजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, जसं की बघा आता आर्कियन, पुराण, द्रविडियन आणि आर्य. ठीक आहे, या कालखंडातील जे दगड आहेत त्याची निर्मिती त्या कालखंडांच्या आहेत त्याच्यानुसार यांची विभागणी करण्यात आली. आता बघा आर्कियन, पुराण, द्रविडियन आणि आर्य ते लक्षात ठेवा. आता इथे बघा. ठीक आहे, आता यामध्ये बघा आर्कियन, पुराण, द्रविडियन आणि आर्य. ठीक आहे, तर हेच या काळातली भारतीय कालमापनानुसार जे महाराष्ट्रात निर्मिती झाली तर त्याची ते विभागणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा आर्कियन खडक. ठीक आहे, आर्कियनमध्ये त्याचे 2 उपविभाग. त्यामध्ये आर्कियन खडक ते कुठे कुठे, तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. ठीक आहे, आपल्या विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात. त्यानंतर नांदेड आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे, लक्षात ठेवा. धारवाड श्रेणी कुठे कुठे आढळते, नागपूर, भंडारा. ठीक आहे, आणि इकडे सिंधुदुर्गमध्ये. कडप्पा श्रेणी कोल्हापूर आणि इकडे सिंधुदुर्ग. ठीक आहे, विंध्य श्रेणी हे महत्त्वाचं आहे, एकमेव यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, जिथं कुठं तुम्हाला विंध्य श्रेणीचं खडक म्हटलं तर चंद्रपूर एकमेव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थोडे झाकून. त्यानंतर गोंडवाना सर्वात महत्त्वाचं ते विचारलं तुम्हाला तर नागपूर आणि चंद्रपूर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. डेक्कन ट्रॅप आपल्याला माहिती आहे, डेक्कन म्हणजे दख्खन, महाराष्ट्र पठार. टर्शियरी खडक वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यामध्ये आहे. क्वाटर्नरी लक्षात ठेवायचं आजच्या सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे, क्वाटर्नरी. सविस्तर बघा आर्कियन खडक त्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा त्याचे जे हे आहे बघा, या खडकात लोहखनिजाचे साठे सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतात. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणतात तर लोहखनिज श्रेणीसुद्धा म्हणतात. तर लक्षात ठेवायचं लोहखनिज श्रेणी कोणाला म्हणतात तर आर्कियन खडक. ठीक आहे, आता ही कशा प्रकारचं बघा, आपल्याला माहिती आहे की चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या भागात भरपूर सारे लोहखनिज साठे आहेत. ठीक आहे, त्यामध्ये सर्वात जास्त हे गडचिरोलीमध्ये आहेत, त्यामुळं लोहखनिज साठे याच्यात सर्वात जास्त आढळतात. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. दुसरं बघा आर्कियन खडक नंतर, तर यामध्ये बघा जे अग्निजन्य
अग्निजन्य प्रकारच्या आर्कियन खडकांचे अतिरूपांतरित म्हणजे वलीकरण झालेले स्तरीय खडक आढळतात. म्हणजे जे आधी आर्कियन खडक होते त्याचेच रूपांतर होऊन जे धारवाड श्रेणीचे खडक निर्माण झालेले होते. आता बघा, धारवाड श्रेणीमध्ये फक्त लक्षात ठेवायचे 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक कुठे आढळतात तर नागपूर, त्यानंतर भंडारा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग. ठीक आहे, हे 3 लक्षात ठेवा सिंधुदुर्ग. आता याचं महत्त्वाचं काय तर याच्यामध्ये मॅग्नीजचे विपुल साठे आहेत. ठीक आहे, ते सर्वात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं, मॅग्नीजचे साठे. ठीक आहे, तुम्हाला नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात आढळेल, नागपूर भंडारा बॉर्डरवर. ठीक आहे, तर मॅग्नीजचे विपुल साठे हे याचं उद्देश हे आहे, काय म्हणतात त्याला, वैशिष्ट्य आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. त्यानंतर बघा कडप्पा श्रेणी. याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की याचे 2 स्थानिक नावं, एक त्याला कलाडगी श्रेणी आणि एक पैनगंगा श्रेणी. ठीक आहे, आता लोअर पॅलेच्या काळात कडप्पा खडकांची निर्मिती झाली. या श्रेणीच्या खडकांना 2 स्थानिक नावे आहेत, कलाडगी, जी की ही श्रेणी दक्षिण महाराष्ट्रात जसे की कोल्हापूर जिल्ह्यात आढळते. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि बघा पैनगंगा श्रेणी. यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा श्रेणीचे थर आढळतात. कोल्हापूर व यवतमाळ जिल्ह्यातील कडप्पा श्रेणीचे प्रस्तर क्वार्टझाईट व शेल स्वरूपात आढळते. कशामध्ये? क्वार्टझाईट व शेल. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की शेल आणि क्वार्टझाईट जास्त प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यात आढळतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 2 नावं लक्षात ठेवायची, कलाडगी आणि पैनगंगा श्रेणी आलं की तिथे कडप्पा लक्षात ठेवायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विंध्य श्रेणी, हे अति महत्त्वाचं आहे. आता हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यात, तुम्हाला आधी मी आता सांगितलं जस्ट की विंध्य श्रेणी जर आलं तर चंद्रपूर हे एक लक्षात ठेवायचा, प्रश्न तिथंच येतो. ठीक आहे, त्यानंतर लालसर असणाऱ्या खडकापासून लाल किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे, काही एवढं खास नाही. ठीक आहे, सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. खाली बघा, हे बघा. आता आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोंडवानाकालीन खडक. का? कारण बघा, गाडाच्या थरामध्ये वनस्पती व प्राणी याचे अवशेष दाबले गेलेले आहे, त्यांचे प्रस्तारित जीवाशेष फॉसिल तयार झाले आहे. ठीक आहे, आता त्या फॉसिलमुळे या संचयनात उष्णकटिबंधीय दाट जंगले गाडली गेल्याने, जसे की गडचिरोलीच्या भागात, ठीक आहे, उष्णकटिबंधीय दाट जंगली गाडली गेल्याने त्यांचे दगडी कोळशात रूपांतर झाले. कशामध्ये? दगडी कोळशात. त्यामुळे गोंडवानाकालीन दगड दगडी कोळशाने समृद्ध आहेत. कशाने? दगडी कोळसा. त्यामुळे दगडी कोळसा खूप जास्त प्रमाणात आढळतो. जसे की बघा, कामठीचे नागपूरमध्ये येतं, कामठी आणि कनन खोऱ्यामध्ये खूप सारे दगडी कोळशाचं खाणी आहेत. त्यानंतर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा नदीच्या खोऱ्यात खूप सारे खाणी आहेत. आणि अप्पर गोंडवाना खडकांचे थर गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुका व अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आढळतात. तर या गोंडवानाकालीन खडक म्हटलं की दगडी कोळसा लक्षात ठेवायचे. ठीक आहे, दगडी कोळसा. आणि कोणकोणते जिल्हे लक्षात ठेवायचे तर नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा. ठीक आहे, 3 जिल्हे तुम्ही लक्षात ठेवायचे, अति महत्त्वाचे आहे. ठीक आहे, पुढे बघा. तुम्हाला माहिती आहे की जो लावाचा उद्रेक झाला होता आधीच्या काळात आणि त्यामध्ये लावाचा थर जो पूर्णपणे संपूर्ण पसरला होता, तर तो कुठे? तर महाराष्ट्राचा पठार, त्यालाच महाराष्ट्राचा पठार म्हणून आपण ओळखतो. ठीक आहे, आता बघा, सह्याद्रीपासून पूर्वेस नागपूरपर्यंत पसरलेल्या लावाच्या वेगवेगळ्या थरांच्या रचनेला डेक्कन कॅप असे म्हणतात. ठीक आहे, कुठपासून? सह्याद्रीपासून ते नागपूरपर्यंत. ठीक आहे, विदर्भापर्यंत म्हणू शकतो आपण, त्याला डेक्कन कॅप असे म्हणतात. या लावाची जाडी पश्चिम घाटात मुंबईजवळ जास्त आहेत, कारण की त्याच भागात सर्वप्रथम उद्रेक झाला, तिथून ते पसरत इकडे आला, म्हणून त्या पश्चिम भागात मुंबईजवळ त्याची जाडी जास्त आहे. तर पूर्वेकडे नागपूरचं अत्यंत कमी आहे. बेसॉल्टच्या वरच्या विदारण होऊन काळी मृदा निर्माण झालेली आहे. ठीक आहे, काळी मृदा निर्माण झाली ते बेसॉल्टचं विदारण होऊन, आणि त्याच काळ्या मृदामध्ये आता कापूस घेतो आपण, त्याला कापसाची मृदासुद्धा म्हणून ओळखतो. ठीक आहे, पुढे बघा, प्लास्टोसिन खडक. अगदी अलीकडच्या काळातील म्हणजे सुमारे 20 लाख वर्षापूर्वीच्या काळातील हा खडक आहे. तो कुठे आढळतो? वर्धा वैनगंगा प्राणहिता नदीच्या खोऱ्यात आढळतो. ठीक आहे, आणि ते सुपीक मृदा आढळते प्लास्टोसिन. ते एवढं महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर शेवटचा क्वार्टरनरी कालखंड, जो आता करंटवाला, आपण आधी म्हटलं आधुनिकवाला. ठीक आहे, कुठे? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिम भागात उत्तर टर्शरीकालीन गाळाचे थर आहेत. ठीक आहे, सिंधुदुर्ग. क्वार्टरनरी म्हटलं की सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचं. समोर बघा, आयोगाचा सर्वात आवडता आणि अति महत्त्वाचा भाग म्हणजे नदी प्रणाली. ठीक आहे, नदी प्रणालीवर भरपूर सारे प्रश्न नेहमी येत असतात आणि खूप महत्त्वाचा हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, त्याला आपण छान प्रकारे बघूया. बघा नदी प्रणाली. ठीक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, भारतामध्ये नद्यांची जी विभागणी आहे ती 2 भागामध्ये केली जाते. ठीक आहे, एक म्हणजे हिमालयीन नद्या म्हणजे ज्या हिमालयातून उगम पावतात, आणि एक द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या म्हणजे हिमालयाला सोडूनच्या खालून वाहतात. ठीक आहे, इतर पठारावरून त्याला द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या असं म्हणतात. ठीक आहे, त्यापैकी बघा, ज्या हिमालयीन नद्या असतात, त्या बर्फ वगैरे असल्यामुळे हिमालय सतत वितळत असतो
आणि त्यामुळं तिथल्या ज्या हिमालयीन नद्या हिमालयातून उगम पावणाऱ्या त्या बारामाही असतात. बारामाही म्हणजे 12ही महिने त्यामध्ये पाणी असतं, त्या वाहत असतात. ठीक आहे. पण त्याच्या विरुद्ध ज्या द्वीपकल्पीय वठारावरील नद्या असतात त्या पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वाहत असतात, तर उन्हाळ्यामध्ये त्या कोरड्या पडत असतात किंवा त्यात पाण्याची क्षमता फार कमी असते. ठीक आहे. म्हणून त्या बारामाही नसतात. तर दोन लक्षात ठेवा, एक हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पी पठारावरून वाहणाऱ्या नद्या. ठीक आहे. त्याचं डिटेल बघूया. बघा, नद्यांच्या वाहण्यावरून आपण त्याचे पण प्रकार पाडू शकतो. जसं की बघा, पूर्ववाहिनी ज्या पूर्वेला वाहतात. ठीक आहे. पश्चिमेकडून पूर्वेला वाहतात त्यांना पूर्ववाहिनी नद्या म्हणतात. जसं बघा, गोदावरी, माफ करा, पूर्व. ठीक आहे. ज्या पश्चिमेकडून पूर्वेला वाहतात याकडे. ठीक आहे. सो गोदावरी आपल्याला माहीत आहे, इकडे वाहून ते बंगालच्या महासागराला मिळते. त्यानंतर भीमा. ठीक आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि पैनगंगा ह्या सर्व नद्या पूर्ववाहिनी नद्या आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पश्चिमवाहिनी नद्या ज्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ठीक आहे. म्हणजे मुंबई साईडला. त्यामध्ये बघा, सगळं सह्याद्रीवरून कोकणात वाहणाऱ्या सर्व नद्या यामध्ये पश्चिमवाहिनी नद्यामध्ये समावेश होतो. उल्हास, वैतरणा, सावित्री आणि वशिष्ठी. त्याप्रमाणे बघा, पठारावरील तापी, पूर्णा. ठीक आहे, ज्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून ज्या वाहतात, आणि नर्मदा. ठीक आहे. ह्या 3 महत्त्वाच्या आहे, यामध्ये कन्फ्युजन होत असतं. ठीक आहे. ह्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. उत्तर वाहिनी. ठीक आहे. म्हणून म्हणजे ज्या खालून अशा वर वाहतात आणि त्या आपल्या त्या मुख्य प्रवाहाला मिळून त्याच्या उपनद्या म्हणून त्याला मिळतात. ठीक आहे. वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा आणि मोरणा. ठीक आहे. तसं यावर विचारत नाही, पण लक्षात असू द्या. दक्षिण वाहिन्या महत्त्वाच्या आहे, ज्यावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. वर्धा, पैनगंगा, इंद्रावती आणि प्राणहिता. ठीक आहे. या 4 महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाच्या नद्या आहेत आणि पूर्व विदर्भातील त्या इम्पॉर्टंट नद्या आहेत. ठीक आहे. पुढे बघा, यामध्ये बघा, नद्यांनी व्यापलेल्या खोऱ्यानुसार. ठीक आहे, त्याच्या खोऱ्यानुसार त्याची टक्केवारी सांगितलेली आहे. सर्वात जास्त कोणत्या खोऱ्याने व्यापलेला आहे महाराष्ट्र, तर गोदावरी नदीखोरे. ठीक आहे. गोदावरी नदीखोरे महाराष्ट्रामध्ये 49.5%. ठीक आहे. म्हणजे जवळजवळ 50% हा जो नदीखोऱ्यांनी व्यापलेला प्रदेश आहे तो गोदावरीने व्यापलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भीमा आणि कृष्णा नदीखोरे. ठीक आहे. दोन्ही मिळून, भीमा आणि कृष्णा नदी मिळून, कारण की कृष्णेची उपनदी भीमा आहे, त्यामुळे भीमा व कृष्णा नदीखोरे मिळून 22.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तापी व पूर्णा नदीखोरे 16.7% क्षेत्र त्यांनी व्यापलेलं आहे. नंतर कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांनी 10% क्षेत्र व्यापलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न आलेला आहे. हेही महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न आला आहे. ठीक आहे. आणि नर्मदा नदीखोरे 0.5%. यावर प्रश्न आलेला आहे की नर्मदा किती किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते आणि किती टक्के त्याने क्षेत्रफळ नदीखोऱ्यांनी व्यापलेलं आहे. ठीक आहे. आपण त्याची डिटेल नंतर बघूयाच. तात्पुरतं एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, यावर भरपूरदा क्वेश्चन आला. 49.5% आणि 10.7%. लक्षात ठेवा ह्या 2 गोष्टी. आणि एक नर्मदा नदीखोरे 0.5% हे क्षेत्रफळ आहे जे खोरे व्यापलेलं आहे, पण त्याची किलोमीटर जे आहे ते 52 का काहीतरी किलोमीटर आहे. बघू. बघा, यामध्ये ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. जे तुम्हाला म्हटलं की ही पश्चिम वाहिन्या नद्या. ठीक आहे. एक नर्मदा. ठीक आहे. फक्त थोडा भाग तिचा आपला इथून वाहतो. हे जो दिसते सागर, हे सागर आहे. ठीक आहे. याचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल सरोवर. ठीक आहे. सरदार सरोवर त्याला म्हणतात. तापी नदी बघा, इथून पश्चिमेकडे वाहतात. त्यानंतर हे पूर्णा नदी. ठीक आहे. ह्या सर्व पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. त्यानंतर बघा, आता ह्या दक्षिण वाहिन्या बघा, जसं की वैनगंगा दक्षिणेला वाहत आहे. ठीक आहे. इंद्रावती खाली दक्षिणेला. त्यानंतर वर्धा अशी दक्षिणेला वाहते आणि इथून अशी पैनगंगा. ठीक आहे. ज्या दक्षिणेला वाहणाऱ्या नद्या आहेत. वर्धा पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पुढे बघा, आता जलप्रणालीचे प्रकार बघा. पहिला प्रकार येतो वृक्षाकार जल प्रणाली. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय होतं की मुख्य नदी, तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, तसेच उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या सहाय्यक नद्या आणि नदी ओढणे यांचे विकास हा वृक्षाप्रमाणे झालेला असतो. ठीक आहे. हे बघा, ह्या जो इमेजमध्ये तुम्हाला दिसतं एक वृक्षा टाईप. ठीक आहे. एकदम त्याच्या फांद्या टाईप तुम्हाला त्याचा प्रवाह दिसेल, तर त्याला वृक्षाकार प्रणाली असे म्हणतात. ठीक आहे. हे जी मुख्य नदी असते त्याला एक उपनदी असते आणि त्याला पण मिळणाऱ्या सहाय्यक नद्या असतात. ठीक आहे. की नदी नाले, तर असं मिळून त्यांना वृक्षासारखा आकार तयार झालेला असतो. ठीक आहे. उदाहरणामध्ये त्याला आपल्या येतलं तर भीमा नदी. ठीक आहे. भीमा नदी लक्षात ठेवा. वृक्षाकार प्रणाली विचारलं तर भीमा नदी. त्यानंतर बघा, केंद्रत्यागी प्रणाली, जलप्रणाली. आता यामध्ये काय होतं की एकाच जागेवरून
खूप साऱ्या नद्यांचा उगम पावतो. तर ते तुम्हाला अशा प्रकारे त्याचं दृश्य दिसत असतं की एक सेंटर असतं, त्यामधून सर्व नद्या उगम पावत असतात. केंद्र त्याचं एक केंद्र असतं. ठीक आहे. जसं की आपण बघू शकतो आपल्या ह्याच्यात सावित्री, गायत्री आणि पूर्वेस जाणाऱ्या कृष्णा, कोयना या नद्यांनी तयार केलेली रचना. ठीक आहे. आता इमेजमध्ये बघा. ठीक आहे. यामध्ये बघा की हा एक केंद्र असतो, इथून उगम पावत असतात ह्या सगळ्या नद्या. ठीक आहे. कृष्णा नदी या साईडला, इकडे सावित्री वगैरे या नद्या तिथे उगम पावतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. हे आता कुठे आहे? हे महाबळेश्वर येथे. ठीक आहे. महाबळेश्वर येथे सावित्री, गायत्री आणि पूर्वेस जाणाऱ्या कृष्णा, कोयना या नद्यांनी तयार केलेली रचना म्हणजे केंद्र त्यागी प्रणाली. ठीक आहे. आता बघा समांतर प्रणाली. समांतर म्हणजे कशी? एकसारखी. जसे आता इकडं एकसारखं तुम्हाला पॅरलल दिसेल ते वाहताना सर्व नद्या. ठीक आहे. जसं की आपण बघू शकतो कोकणातील. ठीक आहे. कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या त्या एकसारख्या वरून खाली समांतर असतात एकमेकाला. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणतात समांतर जलप्रणाली. त्यानंतर बघा अनिश्चित जलप्रणाली. जे काही याचा निश्चित आकार नसतो, ते कुठूनही कुठे कोणती नदी कुठे वाहत कुठे जाऊन मिळेल. ठीक आहे. त्याचा काही नेम नसतो. ठीक आहे. नेमका नदीचा प्रवाह कोणत्या दिशेचा आहे हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून त्याला अनिश्चित जलप्रणाली असतात. यामध्ये येतं भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नद्या. आता हे का बरं? कारण की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काय आहे की भरपूर सारे तिथं तलाव आहेत. त्याला भंडारा आणि गोंदियाला तलावांचा जिल्हासुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर भरपूर सारे तलाव असल्यामुळे काय होतं की जिथे एखादी नदी उगम पावतं ते त्या तलावामध्ये जाऊन मिसळून जाते. ठीक आहे. तर त्याचा मग दुसरी नदी तिथूनच दुसरी उगम पावते, ते दुसऱ्या तलावाला जाऊन मिळते. तर अशामुळे ते त्याचा उगम समजतच नाही आपल्याला कोणत्या दिशेला ते वाहत आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणतात की अनिश्चित जलप्रणाली. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. पुढे बघा. आता सर्वप्रथम आपण पश्चिम वाहिनी नद्याबद्दल माहिती जाणून घेऊ. ठीक आहे. ज्यामध्ये नर्मदा, तापी आणि पूर्णा नदी खोरे येतात, त्याबद्दल माहिती करून घेऊ. सर्वप्रथम बघा नर्मदा नदी. ठीक आहे. आता नर्मदा नदीचा उगम कुठे पाहतो? तर सातपुडा पर्वतामध्ये अमरकंटक येते. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. इकडे सातपुडा पर्वतामध्ये अमरकंटक, तिकडे तो उगम पावता. ही नदी विंध्य पर्वत आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते. ठीक आहे. आधी बघा इथं आपण बघितलं की हा जो विंध्य पर्वत आहे आणि हा जो सातपुडा पर्वत आहे त्याच्या मधातून याचा उगम प्रवाह वाहतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे सातपुडा आणि सातमाळा अजिंठा याच्या मधातून तापी आणि पूर्णा नदीचा प्रवाह वाहत असतो. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे एकूण 1115 किलोमीटर तिचा प्रवाह आहे. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला भरपूर यावर प्रश्न विचारण्यात आला की नंदुरबार जिल्ह्याची ते सीमा तयार करते आणि 54 किलोमीटरचा प्रवास ते महाराष्ट्रामधून करते आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हा जवळजवळ एवढा 54 किलोमीटरचा प्रवास ते महाराष्ट्रातून करते. ठीक आहे. त्यानंतर बघा दक्षिणेकडून उदई व देवगंगा या उत्तर वाहिनी नद्या येऊन मिळतात. ठीक आहे. इकडून उदई आणि देवगंगा या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याच नदीवर महाराष्ट्र, आता बघा जे मगाशी तुम्हाला म्हटलं सरदार सरोवर, त्याबद्दल याच नदीवर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. ह्या तिन्ही राज्यावरच्या सीमेवर आहे. ठीक आहे. एकदम सेंटरमध्ये इकडं MP, गुजरात आणि हा महाराष्ट्र. ठीक आहे. तिन्ही राज्याच्या सीमेवर आहे. ठीक आहे. आणि हा जो प्रकल्प आहे तो 4 राज्याचा मिळून आहे. एक महाराष्ट्र, गुजरात, MP आणि राजस्थान. ठीक आहे. ते पण लक्षात ठेवा. ह्या 4 राज्याचा मिळून हा सरदार सरोवर प्रकल्प आहे. पुढे बघा सर्वात महत्त्वाचं यामध्ये लक्षात ठेवायचं की 54 किलोमीटर प्रवास ते महाराष्ट्रामधून करते, ते महत्त्वाचं आहे. आणि 2 उपनद्या त्यांच्या महत्त्वाच्या आहे, त्या म्हणजे एक उदई आणि देवगंगा. ठीक आहे. आणि त्याचा उगम कुठं होतो तर अमरकंटक. कारण की नर्मदा नदीचा उगम आणि पूर्णा नदीचा उगम यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. पुढे बघा यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे बघा त्यानंतर बघा तापी पूर्णा नदी खोऱ्यामधील तापी नदी. ठीक आहे. तापी नदीबद्दल बघूया. ही एक प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यापैकी सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. पश्चिम वाहिनी नद्यापैकी सर्वात मोठी नदी आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ही नदी कुठून तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यामधून ते वाहते. जळगाव, धुळे, नंदुरबार जस्ट नर्मदेच्या खालून. ठीक आहे. तापीलाच काय म्हणतात तर खानदेश कन्या, अति महत्त्वाचं. ठीक आहे. मी जे महत्त्वाचं म्हणतो ते एकदम लक्षात ठेवा, त्यावरच प्रश्न येतात. खानदेश कन्या. ठीक आहे. यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खानदेश कन्या कोणाला म्हणतात तर तापी नदीला. ठीक आहे. उगम बघा महादेव डोंगर रांगातील बैतूल जिल्ह्यात, महत्त्वाचं आहे, मुलताई या ठिकाणी. बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी उगम पावतो. ठीक आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 49 किलोमीटर वाहते व पुन्हा जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते. बघा सर्वप्रथम ती
अमरावतीमधून वाहते 49 किलोमीटर, त्यामध्ये ते एम-पीत प्रवेश करते आणि एम-पीतून पुन्हा जळगावमध्ये बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळ, हे महत्त्वाचं आहे, बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळ महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करते. ठीक आहे. तापी नदीची एकूण लांबी किती? 724 किलोमीटर, पण महाराष्ट्रातील तिची लांबी किती? तर 208 किलोमीटर. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, 208 किलोमीटर महत्त्वाचं आहे. आणि बघा अजून एक प्रश्न विचारतो की अशा एकूण 3 नद्या आहेत. ठीक आहे, आता आपण नंतर बघू. त्यापैकी तापी एक अशी नदी आहे जी जी महाराष्ट्रात 2दा प्रवेश करते. जशी की अमरावतीत पहिला प्रवेश करते, नंतर एम-पीत जाते, मग पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते जळगावमध्ये. तशापैकी तापी एक नदी आहे जी महाराष्ट्रात 2दा प्रवेश करते. ठीक आहे, जशी की गोदावरी पण आहे. गोदावरी एक, ठीक आहे, एक तापी आहे आणि एक मांजरा नदी आहे. ठीक आहे, तापी, गोदावरी आणि एक मांजरा. मांजराचं असं आहे की ती बाहेर उगम जसं की उगम पावते आणि पुन्हा बाहेर जाऊन ती महाराष्ट्रात येऊन गोदावरीला मिळते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा मांजरा नदी. ठीक आहे, 3 नद्या. त्यानंतर बघा तापीला उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे, म्हणजे ही तापी आहेत, वरून येऊन मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे, अरुणावती महत्त्वाची आहे, गोमाई, वाकी, मोर, गुळी आणि अनेर सर्वच महत्त्वाचे आहे. त्यानंतर दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या बघा, गिरणा, बोरी, पांजरा, बुराई, वाघूर, अंजनी, पूर्णा, भोगावती. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर मॅपमध्ये आपण बघूया. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तापी पूर्णा खोरे याला सुपीक काळ्या कसदार मातीचा प्रदेश म्हणून सुद्धा ओळखले जाते, ज्यामध्ये मॅक्झिमम कापसाचं उत्पादन जास्त घेतलं जातं. ठीक आहे, तर ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि इथे बघा अजून यावर एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे की सातपुडा पर्वतरांगातून दक्षिणेस खाली येणाऱ्या जलप्रवाहामुळे या भागात फार मोठ्या प्रमाणात घडे निर्माण झाले आहे. ठीक आहे, घडे निर्माण झाले आहे आणि त्या घडीमुळे त्या पायथ्याशी गिरिपाद निर्माण झाले आहे. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, पायथ्याशी काय झालं आहे तर गिरिपाद निर्माण झाले आहे आणि त्यामुळे तेथील खोल घड्यांमुळे बिहडची निर्मिती झाली आहे. आता यावर प्रश्न काय येतो की पायथ्याशी गिरिपाद निर्माण होऊन बिहडची निर्मिती झालेली आहे, वरीलपैकी नदी ओळखा. तर ती एकमेव तापी नदी, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पायथ्याशी गिरिपाद निर्माण झाले आहे आणि जलप्रवाहामुळे आणि तेथील खोल घड्यांमुळे बिहडची निर्मिती झाली आहे. ठीक आहे, तर यावर प्रश्न आलेला आहे. आता हे बघा तापी नदी. ठीक आहे, बैतूल महादेव रांगामधून ते उगम पावते मुलताई, त्यानंतर महाराष्ट्रात इथे प्रवेश करते आणि पुन्हा येऊन ते जळगावातून इथून प्रवेश करते. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या उपनद्या नागझिरी, गूड, अनेर, अरुणावती, गोमाई, वाकी. ठीक आहे, त्या काही महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या बघा का त्यामध्ये काही महत्त्वाच्या, ज्या की गिरणा, बोरी, बुराई, ठीक आहे, वाघूर आणि पूर्णा. ठीक आहे, आणि भोगावती पण आहे छोटी. आता पूर्णा नदीचा आपण सेपरेट प्रवाह बघूया. बघा यामध्ये आता इथे बघा उगमस्थळ. ठीक आहे, काही महत्त्वाचे उगमस्थळ. आता तापी नदीचे उगमस्थळ कोणतं? मुलताई, बैतूल, व्हेरी इम्पॉर्टंट. पूर्णा नदीचे उगमस्थळ कुठं आहे तर मेळघाट, अमरावतीमध्ये पूर्णा नदी उगम पावते इथे. ठीक आहे, मेळघाटामध्ये. ठीक आहे, हे 2च उगमस्थळ महत्त्वाचे आहे, तापी मुलताई बैतूलमध्ये आणि पूर्णाचं उगम मेळघाट अमरावतीमध्ये. ठीक आहे, नंतर बघा दिलेलं खूप असतं पण काही महत्त्वाचं नसतं, त्यामुळंच काय सिलेक्टेड जे इम्पॉर्टंट आहे जे येतं तेच वाचायचं असतं. ठीक आहे, राजकीय विस्तार काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता काही महत्त्वाची काठावरील शहरे 2-3 लक्षात ठेवायची. त्यामध्ये मोरणा नदीवर अकोला हा जिल्हा कोणत्या नदीवर आहे हे विचारतं, तर ते मोरणा नदीवर आहे. ठीक आहे, त्यानंतर विचारतं की धुळे हे शहर कोणत्या नदीवर आहे तर पांजरा म्हटलं की धुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर जळगाव गिरणा नदीवर आहे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि तापी नदीवर कोणकोणते शहर येतात तर प्रकाश, सारंगखेडा आणि भुसावळ हे तापी नदीवर येतात. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर पूर्णा नदी बघा. ठीक आहे, पूर्णा नदी ती उत्तर विदर्भातील प्रमुख नदी आहे. त्यानंतर ती मेळघाटात पूर्णा नदीचा उगम होतो, आपण आताच बघितलं. तर बघा उजव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या बघा पूर्णा नदीला. त्यानंतर त्यामध्ये महत्त्वाच्या आहे भुलेश्वरी, नंदवान, शहानूर, चंद्रभागा, निपाणी, बेंबळा ह्या महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या अतिमहत्त्वाच्या आहे, कारण की यामध्ये बघा
ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, ठीक आहे. गंगा आहेत ह्या 3 लक्षात ठेवायच्या आणि एक नळगंगा, ठीक आहे. चार एक गंगावरून आहेत. नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि बाणगंगा. त्या आधी मोरणा, मण, काटेपूर्णा, ठीक आहे. ह्या 3 लक्षात ठेवायच्या. मण, मोरणा, काटेपूर्णा, ठीक आहे. सारखंच आवाज येतो त्याचा. मण, मोरणा आणि काटेपूर्णा, नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, ठीक आहे. त्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत कुणाला? पूर्णा नदीला, ठीक आहे. नंतर बघा, आयोगाचा आवडता प्रश्न म्हणजे धरणं, ठीक आहे. नदी आणि त्यावरील धरणं. तर यामध्ये जवळजवळ सर्वच महत्त्वाची आहेत, ठीक आहे. बघा, तापी नदीवर कोणतं धरण आहे? हतनूर धरण, ठीक आहे. तापी नदीवर आहे. त्यानंतर काटेपूर्णा नदीवर माण धरण आहे, ठीक आहे. माण धरण कशावर आहे? तर काटेपूर्णा नदीवर आहे. याचा जिल्हा लक्षात ठेवा, अकोला, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आता बघा, चणकापूर धरण हे किरणा नदीवर आहे, ते नाशिकमध्ये आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सय्यदनगर धरण कुठं आहे? पांझरा नदीवर, ठीक आहे. आपण आधी बघितलं की पांझरा नदीवर धुळे हे शहर वसलेलं आहे आणि सय्यदनगर धरण जे आहे ते पांझरा नदीवर आहे, ठीक आहे. यावर प्रश्न आलेला आहे. आता अनेर असल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल, पण अनेर डॅम कुठं आहे? तर धुळे, हे लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर वाघूर प्रकल्प जळगावमध्ये आहे. फोफर धरण कुठे आहे? महत्त्वाचं, तर बुराई नदीवर आहे, ठीक आहे. ते पण धुळ्यात आहे. फोफर धरण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. फोफर धरण बुराई नदीवर. सुसरी धरण गोमती नदीवर आहे, कुठे? नंदुरबार, ठीक आहे. सुसरी धरण गोमती नदीवर आहे, नंदुरबारमध्ये आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, हतनूर धरण तापी नदीवर, महान धरण काटेपूर्णा अकोला, चणकापूर धरण गिरणा नाशिक, ठीक आहे. सय्यदनगर पांझरा धुळे, वाघूर प्रकल्प जळगावमध्ये आहे. फोफर धरण बुराई नदीवर आहे, धुळेमध्ये. सुसरी नदीवर गोमती धरण आहे, नंदुरबारमध्ये, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे गोदावरी नदी खोरे बघूया, महत्त्वाचं. गोदावरी नदी बघा, दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणून गोदावरीचा उल्लेख होतो, ठीक आहे. या नदीस अजून एक म्हणजे दक्षिण भारताची गंगा याला म्हटलं जातं, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. दक्षिण भारताची गंगा आणि वृद्ध गंगा असे सुद्धा गोदावरीला म्हटलं जाते. यावर पण प्रश्न आलेला आहे. दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हणतात आणि वृद्ध गंगा कोणाला म्हणतात, यावर पण प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये उगम कुठे पावतो गोदावरी नदीचा? तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर, ठीक आहे. अतिमहत्त्वाचं, त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वतावर, ठीक आहे. त्यानंतर बघा, गोदावरी या नदीची लांबी किती आहे? तर एकूण 1450 किलोमीटर तिची लांबी आहे. पण महाराष्ट्रातून तिचा एकूण प्रवास 668 किलोमीटर एवढा होतो, ठीक आहे. 668 किलोमीटर. त्याचं क्षेत्रफळ बघा, आताच आपण बघितलं की 49.5%, आपण मग असे बघितलं 49.5% क्षेत्र व्यापलेलं आहे, म्हणजे खोरे. आणि जे गोदावरीचं खोरं आहे ते 30 उपखोऱ्यामध्ये विभागलेलं आहे. म्हणजे काही त्याच्या सहाय्यक नद्या आणि उपनद्या यांचे खोरे 30 उपखोरे मिळून गोदावरीचं खोरे निर्माण झालेले आहे, ठीक आहे. त्यानंतर काही महत्त्वाचं बघा, ज्यामध्ये उगमस्थळ. गोदावरीचं उगमस्थळ कुठं आहे? तर ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, ठीक आहे. त्यानंतर बघा, ती आताच आपण बघितलं की मगाशी तुम्हाला सांगितलं की पुन्हा 2दा महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या नद्यामध्ये, त्यामध्ये बघा, नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद जवळ तेलंगणात प्रवेश करून पुन्हा ती नदी महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते, ठीक आहे. व सीमेवरून वाहत जाऊन पुन्हा तेलंगणात प्रवेश करते व पुढे राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. पुढे बघूया. तर हे बघा, गोदावरी नदी इथं त्र्यंबकेश्वर ते ब्रह्मगिरी पर्वतामध्ये तिचा उगम होतो. ती वाहत जाऊन, ठीक आहे, इथे तेलंगणात प्रवेश करते आणि सिरोंचा नगरम येथे ती गडचिरोली येथे पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते आणि तिकडे नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, ठीक आहे. यामध्ये तुम्ही तिच्या उपनद्या बघू शकता वरून, कादवा, शिवना, खाम, ठीक आहे. त्यानंतर दुधना, ठीक आहे. दक्षिण पूर्णा जी दुधनाची उपनदी आहे, सरस्वती. इकडून येणाऱ्या महत्त्वाच्या नद्या आहेत, त्यामध्ये दारणा, प्रवरा, मुळा, ठीक आहे. सिंदफणा एक महत्त्वाची आहे. त्यानंतर मन्याड, ठीक आहे. आणि ही मांजरा नदी,
ठीक आहे, जे स्वतंत्रतेचं एक तयार करून ते पुन्हा महाराष्ट्रात इथं प्रवेश करते आणि गोदावरीला जाऊन मिळते. आता बघा याच्यात भौगोलिक क्षेत्र, ह्याचा उगम कुठे झाला तर ब्रह्मगिरी डोंगरावर, ठीक आहे, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे. गोदावरीला येऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये बघा, उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजे डाव्या बाजूने कादवा, शिवना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता व इंद्रायणी या प्रमुख नद्या आहेत ज्या उत्तरेकडून येऊन मिळतात. ठीक आहे, त्यामध्ये कादवा नदी बघा, जिथे गोदावरी व कादवा याचा संगम होतो तिथेच नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे. ठीक आहे, त्यावर प्रश्न येतो की कोणत्या संगमानजीक नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे, तर ते गोदावरी आणि कादवा संगमानजीक नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा संगमस्थळ गोदावरी आणि कादवा संगम कुठं आहे तर नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये. ठीक आहे, त्यानंतर गोदावरी व प्रवरा नदीचा संगम कुठे आहे, टोके अहमदनगर. ठीक आहे, त्यानंतर गोदावरी व प्राणहिता याचा संगम कुठे आहे, नगरम सिरोंचा. ठीक आहे, त्यानंतर बघा गोदावरी व इंद्रावती याचा संगम कुठे आहे, सोमनूर गडचिरोली. आता हा गडचिरोलीचा जसा टोक आहे तर इथे प्राणहिता व गडचिरोली मिळतं आणि इथे गोदावरी व इंद्रावती मिळतं. ठीक आहे, सोमनूर आणि हे सिरोंचा, तर सोमनूरला इंद्रावती व गोदावरी. ठीक आहे, त्याचप्रमाणे गोदावरी व मांजरा नदीचा संगम कुंडलवाही नांदेड. ठीक आहे, जे पुन्हा कर्नाटकमध्ये जाऊन जी नदी पुन्हा गोदावरीला मिळते मांजरा नदी, तिचा संगम आहे तो कुंडलवाही नांदेड येथे. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे संगम आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा आता इथे बघा वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराडा येथे होतो. तर आपण जेव्हा वर्धा आणि वैनगंगा स्वतंत्र अभ्यास करू तेव्हा ते तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून ते प्रवास करते. ठीक आहे, इंद्रावती बघा, इंद्रावतीचा जो उगम आहे तो कलाहंडी जिल्हा रामपूर ओडिशामधून इंद्रावती नदी उगम पावते. ठीक आहे, महाराष्ट्रात ती 129 किलोमीटर प्रवास करते आणि इंद्रावती नदीवर चित्रकोट नावाचा धबधबा आहे. हे सर्वात महत्त्वाचं यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, चित्रकोट नावाचा धबधबा कशावर आहे तर इंद्रावती नदीवर आहे. ठीक आहे, आणि ती इंद्रावती नदी गोदावरीला सोमनूर तालुका सिरोंचा येथे येऊन मिळते. मग आपण बघितलं. ठीक आहे, जसं की गोदावरी आपला गडचिरोली आहे, इथे सोमनूर इथे येऊन ते मिळते. ठीक आहे, तालुका सिरोंचा. त्यानंतर बघा दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या बघा, त्यामध्ये प्रमुख नद्या आहेत दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा. ठीक आहे, प्रथम बघा दारणा या नदीचा उगम कुठे होतो, इगतपुरीजवळील कुलंगिरी दुर्गाजवळ. ठीक आहे, महत्त्वाचं नाही तेवढं. त्यानंतर प्रवरा नदी याचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे, प्रवरा नदी त्याच्यावर ते महत्त्वाचं आहे की प्रवरा नदीवर विल्सन बंधारा आहे. ठीक आहे, ज्याला आजचं भंडारदरा धरण म्हणतो. आधी त्याला विल्सन बंधारा म्हणायचे, आता भंडारदरा धरण म्हणतात. ते कशावर आहे तर प्रवरा नदीवर आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, यावर प्रश्न येत असतो. त्यानंतर सिंदफणा नदीवर माजलगाव प्रकल्प आहे. ठीक आहे, माजलगाव प्रकल्प सिंदफणा नदीवर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मांजरा नदीबद्दल बघा, या नदीचा उगम जो आहे तो बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यामध्ये बालाघाट डोंगर रांगेत होतो. एकूण लांबी मांजरा नदीची 724 किलोमीटर आहे. ठीक आहे, आणि ते 3 राज्यातून वाहते, एक महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा. ठीक आहे, नंतर ती तेलंगणात वाहून पुन्हा नांदेडजवळ गोदावरीला येऊन मिळते. ठीक आहे, पुढे बघा आयोगाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे नदीकाठावरील शहरे आणि धरणे. ठीक आहे, बघा शहरे बघा, गोदावरी नदीवर कोणकोणते शहर बसलेले आहे तर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, सिरोंचा, धर्माबाद. ठीक आहे, काही महत्त्वाचे आहेत ते लक्षात असू द्या. ठीक आहे, नंतर बघा धरण जे महत्त्वाचे आहे, गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे नाशिकमध्ये. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. जायकवाडी धरण जे पैठणजवळ आहे, औरंगाबादमध्ये आहे. नांदूर मधमेश्वर कादवा आणि गोदावरीचा जो संगम आहे तो नांदूर मधमेश्वर जवळ झालेला आहे. भंडारदरा धरण कुठे आहे, प्रवरा नदीवर. ठीक आहे, महत्त्वाचं. आता आधीच सांगितलं तुम्हाला. माजलगाव धरण कुठे आहे तर ते सिंदफणा नदीवर आहे. येलदरी धरण हिंगोलीमध्ये आहे, हिंगोली लक्षात ठेवा. येलदरी धरण पूर्णा नदीवर आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर विष्णुपुरी धरण गोदावरी नदीवर आहे, नांदेडमध्ये. ठीक आहे, विष्णुपुरी गोदावरी नांदेड लक्षात ठेवा. सिद्धेश्वर धरण परभणीमध्ये आहे, ते पूर्णा नदीवर आहे. ठीक आहे,
महत्त्वाचं आहे. सिद्धेश्वर धरण परभणी पूर्णा. त्यानंतर बघा निळवंडे धरण प्रवरा नदीवर आहे, जे अहमदनगरमध्ये आहे. ठीक आहे, निळवंडे धरण प्रवरा नदीवर आहे, नगरमध्ये आहे. नंतर बाबडी धरण गोदावरी नदीवर आहे, नांदेडमध्ये. आणि एक शेवटचं कुंडलिका हे धरण कुठं आहे, तर कुंडलिका नदीवर आहे, पण ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते महत्त्वाचं आहे, तर बीड. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढे बघा. आधी इथे बघा की गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रातील 5ही प्रशासकीय विभागात विभागले गेलेले आहे. म्हणजे गोदावरी खोरे प्रत्येक विभागामध्ये आहे, फक्त कोकण विभाग सोडला तर. ठीक आहे, म्हणजे 5ही प्रशासकीय विभागामध्ये गोदावरी नदी खोरे आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. ठीक आहे, एकूण असे टोटल 22 जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार आहे. ठीक आहे, पुढे भीमा नदी खोरे बघूया. भीमा नदी बघा प्रमुख पूर्ववाहिनी नद्यापैकी ती 2 नंबरची नदी आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात भीमा नदीची लांबी हे कृष्णेपेक्षा अधिक आहे, महाराष्ट्रातली गोष्ट. ठीक आहे, व खोऱ्याचे क्षेत्रसुद्धा मोठे आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत 5 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर इथे झालेला आहे. ठीक आहे, भीमाशंकर कुठे आहे, तर पुण्यामध्ये. ठीक आहे, भीमाशंकर तालुका आंबेगाव पुणे या जिल्ह्यात त्याचा उगम झालेला आहे. त्यानंतर बघा त्याची लांबी. ठीक आहे, टोटल 860 किलोमीटर प्रवास करते, पण पूर्ण महाराष्ट्रात तिचा प्रवास नाही आहे, तर फक्त महाराष्ट्रात तिचा प्रवास आहे 451 किलोमीटर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा ते प्रवास करून कर्नाटकात रायचूरजवळ कुरगुड्डी, हे महत्त्वाचं आहे, अतिमहत्त्वाचं. ठीक आहे, कर्नाटकात रायचूरजवळ कुरगुड्डी येथे कृष्णेला डाव्या बाजूने येऊन मिळते. ठीक आहे, कृष्णाची ती उपनदी आहे. त्यानंतर बघा काही भीमा खोरे त्याचे उगमस्थळ काही नद्यांचे, जसं की मुळा नदी वेल्हे पुणे त्याचं हे आहे उगमस्थळ आहे. आणि इंद्रायणी नदीचं लक्षात ठेवा, लोणावळा पुणे इथून इंद्रायणी नदी उगम पावते. आता ही इंद्रायणी आहे. ठीक आहे, ती इंद्रायणी इंद्रावतीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. इंद्रायणी नदी जी पुण्यामध्ये आहे ती, आणि इंद्रावती जी ओडिसामधून छत्तीसगडमधून येऊन गडचिरोलीमध्ये गोदावरीला मिळते, ते इंद्रावती. ठीक आहे, ते वती आणि हे यणी. पुढे बघा हे बघा ही भीमा नदी आहे. ठीक आहे, भीमाशंकर ते उगम पावते, अशी वाहत जाऊन ते इथे कर्नाटकमध्ये इकडे रायचूर येथे कुरगुड्डी हे ठिकाण आहे, तिथे ती कृष्णेला येऊन मिळते. आता ही कृष्णा इथून अशी वाहते आणि डाव्या बाजूला येऊन हे इथे मिळतं तिला. ठीक आहे, आता काही तिच्या महत्त्वाच्या उपनद्या बघा, जसं की घोड, वेळ, कुकडी. एक महत्त्वाची उपनदी म्हणजे जे हरिश्चंद्र डोंगर रांगावर सीना नदी. ठीक आहे, सीनाची उपनदी भोगावती आहे. त्यानंतर बोरी नदी. इकडून महत्त्वाच्या नद्या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा. ठीक आहे, नीरा आणि एक माण या महत्त्वाच्या नद्या. ठीक आहे, तर बघा उपनद्या डाव्या बाजूने म्हणजे उत्तरेकडून वरून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजे घोड, सीना या 2 नद्या प्रमुख उपनद्या आहेत ज्या वरून येऊन मिळतात. ठीक आहे, जसे बघा त्याचप्रमाणे उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, माण या काही महत्त्वाच्या नद्या. ठीक आहे, त्यामध्ये बघा इंद्रायणी हा उगम सह्याद्री पर्वतरांगेत लोणावळा येथे होतो. ठीक आहे, देहू व आळंदी या इंद्रायणी नदीवरच वसलेला आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. देहू आळंदी कशावर वसल्या तर इंद्रा नदीवर काठावर आहे. ठीक आहे, त्यानंतर मुळा, मुठा महत्त्वाची नदी आहे. ठीक आहे, उगम सह्याद्री पर्वतरांगेत वेल्हे जिल्हा पुणे येथे होतो. ठीक आहे, मुळा मुठा नदी काठावरच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेर पुणे शहर वसलेले आहे. ठीक आहे, जे पुण्यात अभ्यास करतात त्यांना माहिती असेल मुळा मुठा. मुठीच्या उपनद्या अंबी व मोसी या महत्त्वाच्या आहे. त्या मुठीच्या उपनद्या आहेत अंबी व मोसी. ठीक आहे, या नद्यांवर अनुक्रमे पानशेत, तानाजी सागर. तानाजी सागरला पानशेत धरण म्हणतात. ते कशावर आहे तर ते मुठा. ठीक आहे, आणि मुठा बघा तानाजी सागर, पानशेत हे कशावर आहे तर मुठा नदीवर आहे. त्याच्या उपनदी अंबीवर. ठीक आहे, अंबी नदीवर हे धरण आहे. आणि वसरगाव धरण तिलाच वीरबाजी पासलकर सागर पण म्हणतात. ठीक आहे, त्याच्यावर आहे ते मोसी नदीवर आहे. ठीक आहे, हे पण मुठेची उपनदी आहे मोसी. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवायचं झालं तर पानशेत व वरसगाव, वीरबाजी पासलकर सागर व तानाजी सागर धरण कशावर आहे तर मुठा नदी. ठीक आहे, मुठा नदी लक्षात ठेवायचं, मुठा. ठीक आहे, पुन्हा महत्त्वाचा भाग म्हणजे भीमा नदी खोऱ्यावरील काठावरील शहर. ठीक आहे, भीमा नदीवर कोणतं शहर आहे तर राजगुरुनगर खेड हे भीमा नदीवर आहे. त्यानंतर हे अतिमहत्त्वाचं म्हणजे
चंद्रभागा, ठीक आहे. चंद्रभागा जी भीमेची उपनदी आहे त्याच्यावर काय आहे तर पंढरपूर, हे महत्त्वाचं आहे. पंढरपूर खुद्द प्रश्न विचारलेला आहे. इंद्रायणी नदीवर काय आहे तर देहू आणि आळंदी, ठीक आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर धरणे लक्षात ठेवा. चाकसमान धरण खेड येथे आहे, ते आहे भीमा नदीवर, ठीक आहे. चाकसमान धरण आहे भीमा नदीवर. त्यानंतर नीरा देवधर धरण, ठीक आहे, भोर नदीवर आहे, ते नीरा नदीवर आहे. टेमघर मुळशी महत्त्वाचं आहे. टेमघर धरण मुठा नदीवर आहे, ठीक आहे. टेमघर धरण मुठा नदीवर लक्षात ठेवा. आणि भुशी डॅम जे आहे लोणावळा येथे आहे, इंद्रायणी नदीवर आहे. भुशी डॅम इंद्रायणी नदी. त्यानंतर पानशेत तानाजी सागर वेल्हे अंबी नदी, ठीक आहे, मुठीची उपनदी आताच आपण बघितलं. माणिकडोह धरण लक्षात ठेवा, कुकडी नदीवर आहे माणिकडोह धरण. त्यानंतर उजनी धरण इंदापूर त्या तालुक्यात आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे, उजनी. डिंभे धरण घोड नदीवर आहे, डिंभे धरण, ठीक आहे. त्यानंतर सरसगाव वीरबाजी पासलकर सागर आताच बघितलं, ते मोसी नदीवर आहे. मोसी ही मुठीची उपनदी आहे, ठीक आहे. भाटघर धरणालाच म्हणतात येसाजी कंकसागर, हे महत्त्वाचं आहे. येसाजी कंकसागर भाटघर धरण ते आहे वेळवंडी नदीवर आहे, वेळवंडी लक्षात ठेवा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे खडकवासला जे पुण्यामध्ये आहे ते खडकवासला धरण आहे, मुठा नदीवर आहे, ठीक आहे. मुळा नाही तर मुठा लक्षात ठेवा, ठीक आहे. हे काही अतिमहत्त्वाचे धरणं होते जे आयोग वारंवार प्रश्न विचारत असतात. अजून प्रमुख नदी म्हणजे कृष्णा नदी, ठीक आहे. कृष्णा नदी खोरे बघूया. कृष्णा नदी, आता कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे तर महाबळेश्वर, ठीक आहे. महाबळेश्वर इथे उगम झाला आहे. आणि याच ठिकाणी इतर नद्या जसे की सावित्री, गायत्री व पूर्ववाहिनी, कोयना व वेण्णा या अशा एकूण 5 नद्यांचा उगम झालेला आहे महाबळेश्वर येथे, ठीक आहे. मग आपण बघितलं केंद्रत्यागी प्रणाली, ठीक आहे. तर कृष्णा नदी प्रणाली केंद्रत्यागी प्रणालीचं जे उदाहरण आहे, ठीक आहे. आणि ही नदी कृष्णा नदी आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते, ठीक आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे तर 282 किलोमीटर, लक्षात असू द्या 282 किलोमीटर, ठीक आहे. आणि ही कृष्णा नदी महाराष्ट्राचे किती क्षेत्रफळ व्याप्त तर 11% क्षेत्र महाराष्ट्रात आहे, ठीक आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यापैकी 11% फक्त महाराष्ट्रात आहे, बाकी सर्व तिचं कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तिचे क्षेत्र आहे, ठीक आहे. हे बघा राजकीय क्षेत्र तिचं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ते 3 राज्यातून वाहत जाते, ठीक आहे. त्यानंतर बघा यामध्ये उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या कृष्णेला महत्त्वाच्या नद्या म्हणजे बघा एरडा आणि भीमा, ठीक आहे. जे भीमा रायचूर कर्नाटक कुरुगुड्डी येथे कृष्णेला मिळते, ठीक आहे. आता एरडा नदीचा उगम बघा मस्कोबाच्या डोंगरात एरडा नदीचा उगम झालेला आहे, ठीक आहे. आता हे एरडा नदी, ठीक आहे, इथून येऊन मिळते आणि भीमा नदी इकडून येऊन इथं त्याशी मिळते, ठीक आहे. पुढे बघा इथे बघा भीमा नदी, ठीक आहे. भीमा नदीची आपण मग अशी बघितली रायचूर नजीक कर्नाटक राज्यात ते उजव्या बाजूने येऊन ते कृष्णेला मिळते, ठीक आहे. आता दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कुणाला कृष्णेला, ठीक आहे. कृष्णेला दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, ठीक आहे. त्या पंचगंगामध्ये कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी, सरस्वती, ठीक आहे. सरस्वती ही सध्या अदृश्य आहे, त्याला काल्पनिक नदी म्हणून मोजल्या जातात, ठीक आहे. तर पंचगंगामध्ये काय काय येतं ते विचारू शकतात, ठीक आहे. यामध्ये महत्त्वाचं बघा कोयना नदी, ठीक आहे. तर कोयना नदीवर जलाशय आहे शिवसागर जलाशय, ठीक आहे. त्याला ते कुठे आहे तर कोयना नदीवर आहे, हे लक्षात ठेवा. आणि कोयना नदीलाच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते, ठीक आहे. ह्यावर प्रश्न भरपूरदा आलेला आहे की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात तर कोयना नदी, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला भरपूरदा माहीत असेल की कृष्ण आणि कोयनेचा संगम कराड, ठीक आहे. कराड येथे आहे कृष्ण आणि कोयनेचा संगम, ते एक महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा, ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं कृष्ण आणि पंचगंगेचा जो पंचगंगा 5 गंगाच्या नदीचा जो संगम आहे तो कुठे आहे तर नृसिंहवाडी, ठीक आहे. नृसिंहवाडी हे लक्षात ठेवा, नृसिंहवाडी ते भरपूर महत्त्वाचं आहे, ठीक आहे. नंतर इथे बघा वारणा नदीवर चांदोली जलाशय आहे, ठीक आहे. चांदोली जलाशय कशा आहेत वारणा नदीवर आहे, ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता पंचगंगा, हे पंचगंगा कोणत्या 5 नदींनी येऊन मिळते तर आता आपण बघितलं की कुंभी, कासारी, तुळशी, ठीक आहे. 5 नद्या बघा भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी व सरस्वती, ठीक आहे. आता त्या शॉर्टकट ट्रिक पण बघितली होती संभोतू कंक, ठीक आहे. कंक तर सरस्वती, कुंभी, कासारी, तुळशी आणि भोगावती, ठीक आहे. सर्व याच्यामध्ये येतात, त्या 5 नद्या विचारतात कधी कधी. त्यानंतर बघा भोगावती नदीवर कोणी तर छत्रपती महाराजांनी बांधलेला, ठीक आहे, शाहू महाराजांनी बांधलेला राधानगरी धरण आहे, ठीक आहे. त्यालाच लक्ष्मीसागर जलाशय म्हणतात. ते कुठं आहे तर भोगावती नदीवर आहे, ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. कोल्हापूर येथे
हे अतिमहत्त्वाचं कोल्हापूर लक्षात ठेवा. काही महत्त्वाची काठावरील शहरे बघा, त्यामध्ये महत्त्वाचे आहे की कृष्णा नदीवर सांगली, कराड आणि वाई ही शहरं कशावर बसली आहे तर कृष्णा नदीवर बसली आहे. त्यानंतर महत्त्वाचं बाणगंगा, ठीक आहे. फलटण हे शहर कोणत्या नदीवर बसलं आहे तर बाणगंगा हे विचारले जातं. त्यानंतर बघा कोल्हापूर व इचलकरंजी हे शहर कोणत्या नदीवर बसलेलं आहे तर पंचगंगा, ठीक आहे. राधानगरी शहर भोगावती नदीवर वसलेले आहे. काही महत्त्वाची धरणं लक्षात ठेवा, जसे की बघा धोम धरण, ठीक आहे. त्याला वाईमध्ये आहे धोम धरण, ते कशावर आहे तर कृष्णा नदीवर आहे, ठीक. त्यानंतर कान्हेर धरण जे वेण्णा नदीवर आहे. राधानगरी धरण कोल्हापूरचं भोगावती नदीवर आता बघितलं. चांदोली धरण जे कोल्हापूरमध्ये आहे वारणा नदीवर आहे, ठीक आहे. चांदोली धरण वारणा नदीवर आहे. त्यानंतर एरवंटी डॅम साताऱ्यामध्ये आहे, ते एरळा नदीवर आहे. आणि अतिमहत्त्वाचं एक कळंबावाडी जे कोल्हापूरमध्ये आहे, ते कळंबावाडी धरण दूधगंगा नदीवर आहे, ठीक आहे. कोल्हापूर दूधगंगा लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघा वर्धा वैनगंगा नदी खोरे, ठीक आहे. आता बघा वर्धा नदी ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे, ठीक आहे. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी, ठीक आहे. महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता याचा उगम बघा बैतूल जिल्ह्यात जाम, हे वर्धेबद्दल बघा, वर्धा नदीबद्दल. वर्धा नदीचा उगम बैतूल जिल्ह्यात जाम या खेडगावात सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते व पुढे अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात निम ठाण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते, ठीक आहे. बैतूल जिल्ह्यात उगम पावते हे लक्षात ठेवा, ठीक आहे, जाम या खेड्याजवळ. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील त्याची एकूण लांबी 455 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा 455 किलोमीटर, ठीक आहे. आणि त्याच्या उपनद्या बघा, वर्धा नदीला डाव्या बाजूने म्हणजे पूर्वेकडून बोर, वेण्णा, इरई आणि तसेच उजव्या बाजूने पश्चिमेकडून रामगंगा, पेवळा, पेनगंगा आणि निरगुंडा, ठीक आहे. महत्त्वाचे आहे चारी, मॅपमध्ये बघूच आपण, ठीक आहे. आता बघा पैनगंगेचा उगम जो आहे तो अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा इथे झालेला आहे. आणि वर्धेचा वैन महादेव डोंगर बैतूल जिल्ह्यात आपण बघितलं मुलताईजवळ बैतूल इथे वर्धेचा उगम झालेला आहे. वैनगंगेचा उगमसुद्धा बघा, वैनगंगा ही महाराष्ट्राच्या पूर्वेकडून वाहणारी क्रमांक 2ची दक्षिण वाहिनी आहे वर्धेनंतर. त्यानंतर हिचा उगम जो आहे मध्य प्रदेशात मैकल डोंगररांगात शिवनी जिल्ह्यात झालेला आहे, ठीक आहे, गोपालगंजजवळ. त्याची एकूण लांबी 295 किलोमीटर एवढी आहे. मॅपमध्ये बघा तुम्हाला सविस्तर छान समजेल. हे बघा वर्धा नदीचा उगम बैतूल मध्य प्रदेश येथे आणि ही वैनगंगा शिवनी मध्य प्रदेश, ठीक आहे. वर्धा ही दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे, ठीक आहे. ती अशी वाहत जाऊन इथे वर्धा आणि इथे वैनगंगेला मिळते. वैनगंगा बघा, ठीक आहे. जिथे ती वर्धा वैनगंगेला मिळते तिथून तिला त्या प्रवाहाला प्राणहिता म्हणून संबोधले जाते, ठीक आहे. जी गडचिरोली आणि ती तेलंगणाची बॉर्डर तयार करते, ठीक आहे. इथे सिरोंचामध्ये ती गोदावरीला मिळते सिरोंचामध्ये, ठीक आहे. इथे बघा वर्धेच्या उपनद्या, ठीक आहे. डाव्या बाजूने मिळणाऱ्या वेण्णा, इरई, ठीक आहे. त्यानंतर उजव्या बाजूने मिळणाऱ्या विदर्भा, पेंबळा, निरगुडा, ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या त्याच्या उपनद्या आहेत. इकडे बघा अजिंठा डोंगरामधून बुलढाण्यामधून पैनगंगा नदीचा उगम होतो आणि पैनगंगा नदी ही इथे नांदेडमधून जाऊन ती वर्धेला इथे मिळते, ठीक आहे. आता पैनगंगा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या खूपदा विचारतात. ज्या डाव्या बाजूने येतात त्या बघा पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी आणि विदर्भा, ह्या खूपदा विचारल्या आलेल्या आहेत, ह्या लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि उजवीकडून तिला एकच नदी मिळते, ती म्हणजे महत्त्वाची कयाधू नदी, ठीक आहे. सविस्तर बघू. आता ह्या बघा डावीकडून वैनगंगेला येऊन मिळणाऱ्या नद्या चूलबंद, वाघ, गाढवी, खोब्रागडी ह्या महत्त्वाच्या आहे. उजवीकडून मिळणाऱ्या नद्या वैनगंगेला कनान, सूर आणि बावनथडी ह्या महत्त्वाच्या आहे. त्यानंतर बघा पैनगंगा, ठीक आहे. ही पूर्व महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील एकमेव लांबीने सर्वात मोठी पूर्ववाहिनी. आता बघा पूर्ववाहिनी, वर्धा जी होती ती दक्षिण वाहिनी सर्वात मोठी होती महाराष्ट्रातील. आता हे एकमेव आहे पूर्ववाहिनी नदी सर्वात लांब, ठीक आहे. याची लांबी किती महाराष्ट्रातली तर 676 किलोमीटर, ठीक आहे. त्यानंतर बघा त्या डाव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या पैनगंगेला तुम्हाला मग अशी म्हटलं की खूप इम्पॉर्टंट आहेत त्या अरुणावती, अडाण, विदर्भा, खुनी आणि वाघाडी, ठीक आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर उजव्या बाजूने एकमेव जी होती ती मग अशी बघितली आपण कयाधू ही नदी, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा पैनगंगा जी वर्धेची उपनदी आहे. त्यानंतर बघा
आता हे पैनगंगा नदी बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुग्गुसवड्डा, ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. घुग्गुसवडा आहे ते वर्धा नदीच उजव्या तीरावरून जाऊन मिळते, ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मिळते हे लक्षात ठेवा. आणि घुग्गुसवडा गाव विचारलं तर आलं पाहिजे. पुढे बघा, इथे बघा, इथे तुम्हाला सविस्तर लक्षात येईल. हे अजिंठा डोंगरमधून वैनगंगेचा उगम होतो, पैनगंगेचा, माफ करा, पैनगंगेचा. त्यानंतर पैनगंगा नदी ही तेव्हा चंद्रपूरमध्ये वड्डा घुग्गुस येथे या नदीला येऊन मिळते. कोणत्या? वर्धे नदीला येऊन मिळते. त्यानंतर वर्धा नदी समोर जाऊन चपराडा, ठीक आहे, चपराडा येथे वैनगंगेला मिळते, गडचिरोलीच्या चपराडामध्ये. त्यानंतर ती पैन प्राणहिता म्हणून ओळखले जाते. जेव्हा वर्धेचा आणि वैनगंगेचा संगम होतो त्यानंतर तिला प्राणहिता म्हणून ओळखले जाते. आणि प्राणहिता नदी सिरोंचा नगरम सिरोंचा येथे गोदावरीला येऊन मिळते, ठीक आहे. त्यानंतर ती महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर तयार करते आणि ती सोमनूरला गोदावरी ही इंद्रावती नदीला येऊन मिळते, ठीक आहे. ते लक्षात ठेवा. यात काही महत्त्वाचे संगम स्थळ आहेत जे आता आपण बघितली. वर्धा आणि वैनगंगेचा कोणतं? चपराडा, ठीक आहे, गडचिरोली. त्यानंतर बघा प्राणहिता आणि गोदावरी नगरम सिरोंचा, ठीक आहे, खालच्या भागाला आपण जे बघितलं ते. त्यानंतर गोदावरी आणि इंद्रावती सोमनूर गडचिरोली. आणि इंद्रावती पामुल गौतम आणि पर्लकोटा या तीनचा त्रिकूट संगम होतो, तो भामरागड गडचिरोली येते, ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचे म्हणजे पैनगंगा आणि वर्धा, मग अशी म्हटलं मला चंद्रपूरच्या घुग्गुस येते तिचा हे होतो, ठीक आहे, संगम. एवढं महत्त्वाचं आहे. त्यानंतर काठावरील शहरे लक्षात ठेवा. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नदीवर भंडारा हे शहर बसलेलं आहे, ते लक्षात ठेवा, ठीक आहे, विचारलं तरी येऊ शकते. पुढे बघा धरणे खूप महत्त्वाची आहे. धरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इटियाडोह धरण जे गोंदिया जिल्ह्यात आहे, गाढवी नदीवर आहे, ठीक आहे. इटियाडोह धरण जे गाढवी नदीवर आहे. त्यानंतर इसापूर धरण पैनगंगा नदीवर आहे, ठीक आहे, यवतमाळमध्ये पैनगंगा नदीवर. बोर धरण लक्षात ठेवा, बोर नदीवर आहे पण ते वर्धेमध्ये आहे, ते लक्षात ठेवा, ठीक आहे. वर्धेमध्ये बोर अभयारण्यसुद्धा आहे, ठीक आहे, ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. बोर अभयारण्यसुद्धा वर्धेमध्ये आहे. त्यानंतर बघा सायखेड धरण हे यवतमाळमध्ये आहे, ते खुनी नदीवर आहे, ठीक आहे. सायखेड धरण यवतमाळमध्ये खुनी नदीवर आहे. त्यानंतर बघा हे गोसीखुर्द धरण, आता आपल्याला माहीत आहे खूप मोठं धरण आहे. गोसीखुर्द धरण जे भंडारा जिल्ह्यात आहे ते वैनगंगा नदीवर आहे, ठीक आहे. त्यानंतर इटियाडोह धरण गाढवी नदीवर आहे, ते आपण आधीच पाहिलं, ठीक आहे, इथे. तर हे लक्षात ठेवा. आणि पेच धरण जे आहे ते नागपूरमध्ये आहे, ठीक आहे. आता बघा महानदीचे खोरे बघू, जे छोटेसे महाराष्ट्रामध्ये थोडा त्याचा भाग येतो. आता बघा प्रत्यक्षात महानदी काही महाराष्ट्रामध्ये वाहत नाही, ठीक आहे, परंतु महानदीचे खोरे त्याचे जे उपनद्या आहे त्या थोड्या प्रमाणात ते महाराष्ट्रातून पास होतात, त्यामुळं त्या खोरे आपल्या महाराष्ट्रात आहेत, आपण तसं म्हणतो, ठीक आहे. आता बघा महाराष्ट्र राज्यातून प्रत्यक्ष प्रवाह त्याचा गेलेला नाही, परंतु महानदीचे खोरे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया, देवरी व गडचिरोली, कोरची या जिल्ह्यात महानदीचे खोरे विस्तारलेले आहे. महानदीची उपनदी कोणती? एक शिवनाथ, आणि शिवनाथची उपनदी सोनपुतर. एक शिवनाथ आणि तिची उपनदी सोनपुतर या महाराष्ट्रात वाहत जाऊन छत्तीसगड राज्यात प्रवेश करतात, ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो की या शिवनाथ आणि सोनपुतर या दोन नद्यामुळं त्याचे खोरे आपल्या महाराष्ट्रात असं म्हणतो. आता बघा महानदीच्या एकूण खोऱ्यापैकी फक्त 0.22% त्याच्या खोऱ्यापैकी महानदीचे एवढे खोरे फक्त महाराष्ट्रात आहेत, लक्षात असू द्या, ठीक आहे. नदी कोणती? शिवनाथ आणि एक सोनपुतर त्याचीच उपनदी, ठीक आहे. पुढे बघा, आता बघा कोकणातील ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ठीक आहे. त्या पूर्णच महत्त्वाच्या आहे, फक्त त्याची क्रोनॉलॉजी वरून खाली लक्षात ठेवा. आणि जनरल डेटा जसे की बघा उत्तरेस त्याची लांबी मॅक्झिमम 100 किलोमीटरपासून दक्षिणे 30 ते 40 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे जे वरच्या भागाला मॅक्झिमम लांबी ते खाली ते कमी त्याची लांबी होत जातं, ठीक आहे. आता कोकणातील प्रमुख नद्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर त्या लांबीने कमी आहेत कोकणातील नद्या, अत्यंत वेगाने वाहतात, कारण उंचावरून त्याच्या वाहतात, त्यामुळं पश्चिम उतार हा तीव्र आहे, ठीक आहे. खनन कार्य कमी असल्याने या नद्या उथळ आहेत. कोकणातील उल्हास व त्या खालोखाल वैतरणा यांचा अपवाद वगळता या नद्यांची इतर लांबी 100 किलोमीटरपेक्षा कमी आहे. म्हणजे फक्त वैतरणा आणि उल्हास या दोनच नद्याची लांबी 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. सर्वप्रथम बघा वैतरणा नदी, ठीक आहे. तर वैतरणा नदीचा उगम जो आहे तो नाशिक त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेस होतो, ठीक आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यात त्याची 171 किलोमीटर वाहत जाऊन दातीवरच्या खाडीच्यावरती अरबी समुद्राला जाऊन मिळते, ठीक आहे. त्यानंतर
वैतरणा व नदीवर मोडक सागर हा प्रकल्प आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मोडक सागर हा प्रकल्प वैतरणा नदीवर आहे, ते लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे बघा, उल्हास नदी बघा ठाणे व पालघर जिल्ह्यातून वाहत जाते. ठीक आहे. तिची लांबी 145 किलोमीटर एवढी आहे आणि उजव्या बाजूला तिला भातसा, मुरबाडी, काळू आणि भातसा या उपनद्या जाऊन मिळतात. आता कुठल्या बाकी पुस्तकमध्ये काय म्हणतात वैतरणा, तर काही पुस्तकामध्ये उल्हास ही सर्वात मोठी नदी म्हणून सांगले गेलेलं आहे. तर आयोगाने भरपूर 10 प्रश्न कॅन्सलसुद्धा केलेला आहे. ठीक आहे. विचारणार नाही तुम्हाला, पण ह्या दोनपैकी एक जर ऑप्शन असेल तर लक्षात ठेवा. ठीक आहे. या 2 सर्वात मोठ्या नद्या आहेत. त्यानंतर फक्त नद्या लक्षात ठेवा तुम्ही, एक पाताळगंगा नदी. ठीक आहे. त्यानंतर अंबा नदी, कुंडलिका नदी. ठीक आहे. त्यानंतर ते सावित्री महाबळेश्वर येथे तिचा उगम झालेला आहे. 90 किलोमीटर वाहतून रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. वशिष्ठी नदी उगम सह्याद्री पर्वतरांगेची रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. ठीक आहे. ती 74 किलोमीटरची एवढी लांबी आहे. त्यानंतर बघा शास्त्री नदी, मुचकुंदी नदी. ठीक आहे. आचरा, तेरेखोल आणि शेवटची एक इथे कर्ली. आता बघा नदी आहे आणि त्याच्यावर काठावरील शहर आहे. ठीक आहे. काही महत्त्वाची लक्षात ठेवा. जसं मुंबई कोणत्या नदीवर आहे? मिठी नदी. ठीक आहे. अतिमहत्त्वाचं ते विचारतात. उल्हास नदीवर ठाणे शहर आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर महाड हे शहर सावित्री नदीवर. ठीक आहे. एवढे 3 लक्षात ठेवा महत्त्वाचे. त्यानंतर संगम बघा, आता हे एवढे काही महत्त्वाचे संगम आहे नाही, ते विचारत नाही. ठीक आहे. पुढे बघूया. आता बघा यावर प्रश्न आलेला होता की मुंबईमधून वाहणाऱ्या नद्या. ठीक आहे. दहिसर, ओशिवरा, भोईसर आणि मिठी. ठीक आहे. ह्या 4 नद्या तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी बघा पालघरमधून दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा. त्यानंतर ठाणे, भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास. रायगडमधून वाहणाऱ्या नद्या बघा उल्हास, पाताळगंगा, भोगावती. आता उत्तर ते दक्षिण. ठीक आहे. तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवायला. अंबा, कुंडलिका, काळ, घोड, गंधार आणि सावित्री. नंतर रत्नागिरीमध्ये भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक. सिंधुदुर्गमध्ये देवगड, आचरा, गड, कर्ली आणि तेरेखोल. ठीक आहे. तर दमणगंगा ते तेरेखोलपर्यंत आपण म्हणतो विस्तारलेला आहे कोकण. ठीक आहे. ते पहिली आणि शेवटची लक्षात ठेवा महत्त्वाचे, आणि मुंबईवाल्या लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघा कोकणात एकूण 28 नदी खोऱ्यामध्ये हा विभागलेला कोकण आहे. ठीक आहे. तर बघा इथे मॅपमध्ये तुम्हाला छान लक्षात येईल. आता बघा एक खाडी दिलेली आहे. ठीक आहे. नदी आणि जिल्हा. आधी यावर प्रश्न आलेला होता, जे मुंबईच्या खाड्या होत्या. ठीक आहे. मनोरी, मालाड आणि माहीम ह्या खाडी मुंबईमध्ये आहेत. आता कोणत्या नदीवर आहेत लक्षात ठेवा. मनोरी दहिसर नदीवर आहे, मालाड खाडी, ओशिवरा नदी आणि माहीम मिठी. ठीक आहे. हे विचारलं होतं की हे मनोरी, मालाड आणि माहीम हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते मुंबई. ठीक आहे. आता काही खाडी लक्षात ठेवा महत्त्वाच्या. दातिवरा, वैतरणा, वसई, उल्हास, ठाणे, उल्हास. ठीक आहे. धरमतर, पाताळगंगा व अंबा. बाकी एवढं काही लक्षात राहणार नाही, तर एक काही लक्षात ठेवा. आता बघा इथं नद्या दिलेल्या आहे. दमणगंगा जी आपण बघितली सर्वात याला उत्तरेला. त्यानंतर सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा. ठीक आहे. पालघरमधून गेलेलं. त्यानंतर बघा भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास. ठीक आहे. ठाणेमधून. त्यानंतर मुंबईच्या आपण सांगितल्या अशी. त्यानंतर बघा भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, घोड, गांधार. त्यानंतर बघा सावित्री, भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंदी. ठीक आहे. या झाल्या रत्नागिरीच्या, ह्या रायगडच्या. त्यानंतर शुक, देव, आचरा, कर्ली, ओरोस आणि तेरेखोल. ठीक आहे. सर्वात खाली तेरेखोल, शेवटची लक्षात ठेवायची तेरेखोल. त्यानंतर बघा महत्त्वाची धरणे. आता मोडक सागर धरण कशावर आहे, तर वैतरणा नदीवर. आधी आपण बघितलं. त्यानंतर मोरबा धरण आहे पाताळगंगा, आणि बारवी धरण आहे मुरबाड. ठीक आहे. ही एक महत्त्वाचा, याच्यावर प्रश्न भरपूरदा आला आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली बघा एकदा खाड्यावरून पण तुम्ही ओव्हरलुक करू शकता. ठीक आहे. जसं बघा डहाणूची खाडी, दातिवरची खाडी, वसईची खाडी, धरमतरची खाडी, रोह्याची खाडी, राजापूरची खाडी, बाणकोट, केळशी, दाभोळ आणि जयगडची खाडी. ठीक आहे. त्यानंतर बघा भाटीची खाडी, पूर्णगड, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, आचराची खाडी, कलावलीची खाडी, कर्लीची खाडी आणि शेवटी तेरेखोलची खाडी. ठीक आहे. बघा इथे आपला नद्याचा भाग संपलेला आहे. ठीक आहे. यानंतर आपण महत्त्वाचा टॉपिक हवामान
बघणार आहोत. ठीक आहे, हवामान बघणार आहोत. तर प्लीज कोणी सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे, थँक्यू.